गावात वन्य प्राण्यांचा वावर मागील काही दिवसांपासून वाढला आहे. यात हल्ले होण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यात रानडुकरांचे हैदोस घडल्याचे समोर आले आहे. यातच 35 रानडुकरांच्या कळपाने एका घरात प्रवेश केला. अचानक डुकरांचा कळप आल्याने परिवार भयभीत होऊन घराच्या बाहेर पडला होता. मात्र यात एक मुलगा जखमी झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या पिंपळखुटा या गावात ही घटना समोर आली आहे. गावातील मेहमूद शहा यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास 35 रानडुकरांचा कळप शिरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यावेळी मेहमूद शहा या शेतकऱ्याने परिवारातील सदस्यांना बाहेर काढत 35 रानटी डुकरांना घरात कोंडून ठेवलं होतं. तसेच या संपूर्ण प्रकाराची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. तब्बल 2 तास घर बंद करून रानडुकरांना घरात कोंडण्यात आले होते. वन विभाग पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घरात शिरलेल्या सर्व रानडुकरांना रेस्क्यू करून पकडण्यात आले. यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले. मात्र एक नव्हे तर तब्बल 35 रानडुकरांचा कळप मेहमूद शहा यांच्या घरात शिरल्याने या रानडुकरांनी घरातील संपूर्ण सामानाचं मोठं नुकसान केले. घरातील वस्तूंसह शेतकऱ्याने घरात ठेवलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रानडुकराच्या हल्ल्यात शहा यांच्या परिवारातील एक मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घरात रानडुकरं शिरल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.